सामना आपण सुरू करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिल्या षटकामध्ये येत आहेत मंगेश, राऊंड विकेटने. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळतायत, सन्मान दिलाय मंगेशला. एक लेजंड गोलंदाज आहे, 40+ दांडगा अनुभव आहे मंगेशकडे, आणि मंगेशला पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय. तरुण यांचा संघ आपण पाहतोय, आणि तरुण स्वतः बॅटिंग करतायत. प्रेम आणि तरुण ही जोडी आहे. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू पाठीमागे जातोय, आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय KPL चौकार. पाहतोय मिड ऑफला फिल्डर होते शुभम, त्यांना बीट केलं चेंडूने. त्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांनी खराब फिल्डिंग केली. चौकार आलाय तरुणच्या बॅटमधून. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता होती आणि झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा जीवनदान मिळत आहे फलंदाज तरुणला. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट कव्हरला 30 सर्कल मध्ये. विथ द क्लिअर गोगल घालून ते नक्कीच फिल्डिंग करतायत. साहिल ऑन साइडला, फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. अर्जुन वसिटा फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतोय दोन टीम मध्ये. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर झेल ड्रॉप केला, 2 धावा आल्या आणि आता सिंगल इथे. पहिल्या चेंडूवरती तडाखा आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये षटकाराने आगाज केलाय. KPL षटकार. प्रेमने षटकार लगावलाय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता. खूप चांगली कामगिरी राहिली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी अर्जुन वसिटा येत आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. एक वाजून 37 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. त्यामुळे विनंती असेल 30 मिनिटांचा वेळ आहे 6 षटकांसाठी. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. KPL चौकार. संख्या 18. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात राहिली आहे या मॅच मध्ये. कबीर 11 या टीमची.
पहिला सामना गोल्डन षटकार मारून जिंकलाय. दुसऱ्या मॅच मध्ये फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पीक केलीये. ओव्हर द बॉलर हेड, सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा दुसरा चौकार. प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू आपण आणून द्यायचा आहे. धावसंख्या 22 जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. नेक्स्ट मॅच आहे RK 11 आणि युवराज 11. हाफ ट्राय करा, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. हाफ ट्राय करा, चेंडू अतिरिक्त बाउन्स देखील मिळालं. राईटम राऊंड विकेटने आता मात्र गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत उजव्या हाताचा फलंदाज प्रेमला. ऑन साइडला बिग हिट, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय प्रेमच्या बॅट मधून. ही ताकद आहे, ही ओळख आहे प्रेमची. काल देखील आम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रेम उद्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी त्याचा प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतो. आणि आज देखील आपण पाहतोय प्रेम खूप चांगली बॅटिंग करतोय. 21 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. अर्जुन कॅप्टन वर्सेस कॅप्टन, हे बॅटल सुरू आहे. लॉफ्टेड हिट आणि पुन्हा एकदा सलग चालाय. हा दुसरा षटकार प्रेमच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. याआधी बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले होते. 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय प्रेम आणि संघाची धावसंख्या 34. शफल झाले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 34 धावा कबीर 11 या टीमची. गोलंदाज रोहित या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. ज्याप्रमाणे तरुण आणि प्रेमने सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. प्रेम खेळतोय 27 या धावसंख्येवरती, त्याला 7 देत तरुण खेळतोय 7 या धावसंख्येवरती. ऑन साइडला बिग हिट,
बाहुबली षटकार येतोय तरुणच्या बॅट मधून. या स्पर्धेमधील सर्वात लांब लचक हा षटकार. क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन आणि अर्जुनने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. 40 धावांची पार्टनरशिप बनवली होती आणि ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज रोहितने. धावसंख्या 40. ज्या विकेटच्या शोधामध्ये होते ती विकेट मिळवली फायनली रोहितने. न्यू बॅट्समन हितेश एक विस्फोटक फलंदाज. क्या बात आहे. चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झालाय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 40. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक मी तर म्हणेन केलेलं आहे. षटकार मारून सामना जिंकून दिला होता हितेशने याआधी. लॉफ्टेड इट. एलिव्हेशन नाहीये. अर्जुन वर्सिटा डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. हितेशचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का कबीर 11 या टीमला. शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत रोहितने. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर 2 विकेट, 2 डॉट बॉल आणि चौथ्या क्रमांकावरती दीपू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. बघा एक चेंडू शिल्लक आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. त्यामुळे 12 मॅनला विनंती असेल आपण देखील रेडी राहायचं आहे. रोहित सॉफ्ट हँडने खेळतायत. सन्मान दिलाय. त्याच्यावरती मिळते एक धाव अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती आहेत कबीर 11 या टीमची.
विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मनीष तुम्हाला आमंत्रित करतायत. निलेश दादा कडू यांना विनंती असेल. धावसंख्या 41 41 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मंगेश सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट 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 मिळवली आहे मंगेशने. फलंदाज झाले बाद. दीपू बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन प्रवीण येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 34 या धावसंख्येवरती 2 षटकांनंतर 34 होत्या. 40 या धावसंख्येवरती पहिला विकेट गमावला. त्यानंतर 41 वरती 3 विकेट. मंगेशने देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. सेकंड स्पेल मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जय बोले सीसी या टीमचा राहिला. या मॅच मध्ये पहिला सामना एक सोपा विजय मिळवला होता. एकतर्फी सामना जिंकला होता जय बोले सीसी या टीमने. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. पंच नक्कीच आमच्याकडे वळत आहेत. जय पवार सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशामध्ये नक्कीच जेपी पॅनल नाव आपण पाहत असतो आणि त्याचे फाउंडर जय पवार सर. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या 48 48 धावा. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे कबीर 11 या टीमचा. चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. उजव्या हाताच्या फलंदाज प्रवीणला डॉट बॉल. धावसंख्या 48 आहे. 4थं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. स्क्रीन समोर अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. प्रवीण बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन सचिन आहेत.
मंगेशने या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत. चांगली गोलंदाजी करतात मंगेश. एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो एक्सपिरियन्स सिद्ध केलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार लगावलाय. जो कोणताही नवीन फलंदाज येतोय बॅटिंग करण्यासाठी तो षटकाराने आगाज करतोय. षटकार येतोय सचिनच्या बॅट मधून. चला चेंडू द्यायचंय. चेंडू द्या आपण. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम संगीत ते देखील सकाळपासून सादर करतायत. क्रिकेट विथ म्युझिक. अजून एक फटका आपण पाहतो ऑन साइडला. पिकअप स्ट्रोक, स्लॉक स्वीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. सागर येतोय नवीन गोलंदाज. कमबॅक करावा लागेल जय भोले सीसी या टीमला. रवी सोहांडा साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कबीर 11 या टीमचे संघ मालक तरुण मठाणी यांचा संघ आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. प्रेम आणि तरुण प्रेम अजूनही बॅटिंग करतायत. 27 या धावसंख्येवरती ते खेळतायत आणि सचिनची 7 मिनिटे यांनी बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक वळण घेतलेला आहे. धावसंख्या 61 या धावसंख्येवरती ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. थोडीशी फंबल झाली क्षेत्ररक्षक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 63 धावा. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 आजचा हा दुसरा दिवस. नो चेंडू नक्कीच घोषित केलेला आहे पंचांनी. नो बॉल. इट्स अ बीमर. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 64 धावा. फ्री हिटचा इशारा येतोय. समोर प्रेम आणि पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 65 धाव बनवलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. चांगली धावसंख्या बनवली आहे. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर. यावीस बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चौकार येतोय. धावसंख्या 69. 69 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी प्रेम करतोय या मॅच मध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून KPL षटकार.
45 बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 76. 76 धाव धावफलकावरती आणि किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील हायएस्ट स्कोर आपण पाहतोय. कबीर 11 या टीमने 76 धाव बनवल्यात. अजूनही यानंतर एक षटक शिल्लक आहे. क्या बात आहे, लेग ब्रेक हा चेंडू आणि पूर्णपणे बीट केलंय. या चेंडूवरती आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 76 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सचिन बॅक टू द पविलियन. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 76. गोलंदाज आहेत पंकज या अंतिम षटकामध्ये. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का, परंतु स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय. प्रेम वैयक्तिक खेळतोय 42 या धावसंख्येवरती. काल प्रणितने 51 धाव बनवल्या होत्या. मुकेश आटवल आणि नक्कीच रणजीपटू आहेत, गुजरातवरून ते आलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रणजीपटू मुकेश आटवाल खऱ्या अर्थाने गुजरातचे ते रणजीपटू आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये आहे. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. 51 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या, प्रणित पार्टेने बनवल्या होत्या. आज 42 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय प्रेम मटानी. काल ज्या प्रेमचा उल्लेख केला, कमल देखील होते, त्यांनी तर व्हिडिओज बनवली होती आणि त्याचप्रमाणे खेळ आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. क्षेत्ररक्षक होते. यस, 9 साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे का जय सर? यस, आपण चेक करूया. झेल ड्रॉप झालेला आहे, आपण चेक करतोय. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
नो बॉल, इट्स अ बीमर. नो +2 मिळतील एकूण 3 धावा या चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 81. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि हा षटकार येतोय, बॅट दाखवायची आहे. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील सेकंड 50 प्रेम मटानी आपल्या नावाला साजीशी कामगिरी केली आहे. प्रेमने या मॅच मध्ये बॅट दाखवायचे. प्रेम की आपल्या टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेमसाठी. दुसरं अर्धशतक झळकावलंय किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील प्रेमने. 18 चेंडू 50 वरती बॅटिंग करतोय. ऑन साइडला खेळताय, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 89 89 धावा. धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलंय या मॅच मध्ये कबीर 11 या टीमने. कारण की दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना जिंकला तर सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय होईल. डेट चेंडू घोषित करतायत. अंतिम चेंडू शिल्लक आहे. आणि शेवट देखील गोड केलाय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. उद्या प्रेमसाठी 58 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे प्रेमने या मॅच मध्ये. आणि तब्बल 95 धाव बनवल्यात आणि 96 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सामना जिंकण्यासाठी. जय बोले सीसी या टीम समोर कबीर 11 या टीमने. प्रेम सुरोशे काल भरपूर आनंदित असतील कारण की त्यांचा संघ स्वामी 11 संघ दाखल झालाय सुपर 8 मध्ये. चला दोन्ही कॅप्टन आपण युवान युवराज 11 या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत राहुल. आणि विनंती असेल RK 11 कमलभाई या पण. JK 11 या टीमचे कॅप्टन कारण की युवान युवराज 11 या संघाचे संघनायक इथे राहुल उपस्थित आहेत. कमल आपण या टॉस साठी नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे. 96 धावा बनवायचे सोनू बांगर सामना जिंकण्यासाठी जय भोले सीसी या टीमला. चला विनंती असेल टॉस साठी या. RK 11 कमल टॉस साठी या. मार्क कॅप्टनला पाठवा टॉस साठी. युवान युवराज 11 या टीमचे संघनायक राहुल इथे उपस्थित आहेत. नक्कीच मुकेश आटवाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. रणजीपटू आहेत आणि साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर या दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार
महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलेला आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्त्वाचं असणार आहे. RK11 आणि त्यांना फाईट करेल युवराज 11. चला कमल थोडंसं लवकर या. राहुल कमल एका बाजूला आहेत RK11 या टीमचे कॅप्टन, राहुल आहेत युवराज 11 या टीमचे कॅप्टन आणि रणजीपटू आदरणीय मुकेश अटवाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेलचा कॉल आहे आणि आलेला आहे, टेलच आलेला आहे. टॉस जिंकलाय कमल, निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच चुका झाल्या, परंतु हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस? नाही, प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही. आम्ही खूप चांगली क्रिकेट खेळली होती. मॅच पण आम्ही लगभग जिंकलं होतं, पण आम्ही काही चुकी केली, काही कॅचेस सोडले, म्हणून ते सगळं घाण झाले. होतोय, क्रिकेट आहे, कधी आपण जिंकतोय, कधी ते जिंकणार आहे, तेच क्रिकेट आहे. बॅटिंग स्वीकारली आहे, त्याचं मागचं कारण? आपला थोडा बॉलिंगचा आहे, बॉलिंग चांगली आहे म्हणून आपण डिफेंड करायला बघतोय. नक्की शुभेच्छा असतील. राहुल आमच्या सोबत आहेत. टॉस गमावलाय, फिल्डिंग करावी लागेल. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? ऑफकोर्स हम लोग को बॉलिंग ही चाहिए था और कमल ने दे दी हमको बॉलिंग. देखते हैं अभी. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांसाठी. दोन्ही कॅप्टनला जे हवं होतं ते मिळालेलं आहे, कारण की जर राहुलने टॉस जिंकला असता तर त्यांनी फिल्डिंग स्वीकारली असती. कमलने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. सामना सुरू आहे जिथे 96 धावा नक्कीच बनवायच्या त्या मॅचमध्ये. जय बोले CC या टीमला, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते सर. तसं या ठिकाणी दुपारचं सत्र आपण पाहतात आणि सामना सुरू होतोय. दोन्ही संघ विजेते संघ, जय बोले CC. एका बाजूला अर्जुन वसिड्याचा संघ आपण पाहतात, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतात. आताच आपण पाहिलं की प्रेम मटानीचा संघ आहे, त्यानं खूप चांगली बॅटिंग केली, अर्धशतक झळकवलं आणि त्याच्याच जोरावरती बॅटिंग करताना एकूण धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. टीम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर कबीर 11 संघानं 95 धावा बनवल्या गेलेत आणि 96 धावेचं भलं मोठं लक्ष ठेवलं गेले. पहिल्या षटक या ठिकाणी मार्ग असते आणि सुरुवातीचे तिन्ही चेंडू आपण पाहिले गेले तर गिरीच्या माध्यमातून डॉट फेकण्यात आलेत. अर्जुन वसिट्याला शांत ठेवण्यामध्ये यश मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील तो असफल ठरला. अर्जुन एक चांगला फलंदाज आहे, इन्फॉर्म बॅट्समॅन आहे, परंतु या स्पर्धेमध्ये या वेळेत मात्र थोडासा शांत पाहायला मिळतोय. अर्जुन आणि मोहित ही जोडी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. लक्ष भरपूर मोठे आहे, त्यामुळे पॉवर पेच्या षटकामध्ये नाही, खास करून मोठे फटके लगातार मारावे लागतील. धावसंख्येला वेग द्यावा लागेल पहिल्या 2 षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप मध्ये चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. खेळाडू पोहोचतील का पाहिजे, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थांबत नाहीये. बॉल सीमा पार, पहिला चौकार अर्जुन वसिट्याच्या बॅट. पाहायला मिळतोय खातं गुल झालं टीम जय बोले CC संघाचा. अर्जुन वसिट्याचं देखील 4 धावा धावफलकावरती. हेच फटके त्यांना मारावे लागतील, कारण की आपण कालपासून पाहिलं या मैदानावरती 40 धावा, 40 प्लस असतील, 50 प्लस असतील, 60 प्लस देखील धावा पाहिल्या, परंतु आता 90च्या पलीकडे या ठिकाणी स्कोर गेलाय. खूप चांगली बॅटिंग.
ऑन साइडला खेळले, फटका छान आहे. मी अगोदर सांगितलं अर्जुन वसड्या देखील एक इन्फॉर्म बॅट्समन आहे. थोडासा सुरुवातीला शांत पाहिला, त्यानंतर आता कॉन्फिडंट बरा स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना षटकार. पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. षटकार आलाय अर्जुन वसड्याच्या बॅटमधनं. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शिल्लक. गिरीश तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी शपळून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मागे खेळायचा होता अर्जुनला, परंतु वेग भरपूर होता चेंडू मध्ये, प्रचंड वेग. यशांच्या वरून चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. सफल ओव्हर जरी मी म्हणेन, कारण की 2 जरी मोठे फटके आले या षटकामध्ये तरी देखील अर्जुन सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा थोडंसं शांत ठेवलं गेलं गिरीशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती असतील. विजयासाठी समीकरण मोठे. 30 धावा 86 धावा बनवायचे आहेत. 30 चेंडूमध्ये 86 धावा बनवायचे आहेत. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कोणतेही लक्ष्य हे मोठं मानलं जात नसतं, मोठं नसतं, कारण की ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हवा, स्वतःवरती आत्मविश्वास हवा. त्यामुळे या ठिकाणी जर तो कॉन्फिडन्स बरेच स्ट्रोक आपण पाहायला मिळाले अर्जुन आणि मोहितच्या बॅटमधनं येणाऱ्या षटकामध्ये, तर कुठेतरी नक्कीच कमबॅक होऊ शकेल या मॅच मध्ये टीम जय बोले सीसी संघाचं देखील. गोपू येतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज. आणि चला वेळ जास्त घेऊ नका, वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीम प्रत्येक संघानं सहकार्य करायचंय. मोहित जे मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या बॅटमधून 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय. साथ द्यावी लागेल या षटकामध्ये, धावांची गती वाढवावी लागेल. तयार गोलंदाज. ओव्हर द राऊंड द विकेट. फुल टॉस, लॉफ्टेड हिट. ऑन साइडला खेळाडू उपस्थित, फायदा उचलू शकले नाहीयेत. बॅटच्या वरच्या हिश्श्यावरती हा बॉल लागलाय, त्यामुळे बाहेर जाऊ शकला नाहीये. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम जय बोले सीसी संघाला. खऱ्या अर्थानं पाहिले गेलं तर ही मेजवानी होती. फुल टॉस बॉल वरती नेहमीच आपण मोठा फटका पाहिलाय, परंतु थोडंसं एलिव्हेशन मिळालं नाही आणि फटका फसलाय. विकेटचं बदन सफलता मिळाली आहे पहिल्याच बॉल वरती. गोलंदाज गोपुला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती शुभम तरे. मागच्या सामन्यामध्ये देखील 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. चांगला खेळाडू देखील याच्यामध्ये आपण पाहिले गेले तर शुभम मध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पहिलाच बॉल, गुडघ्याचा वापर केलाय, चेंडूचा बाटला केला, समोर गेले आणि पाठवलाय बॉलला सीमा पार, चौकार. लगातार अटॅक करावा लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. चौकारानंतर धावसंख्या आता पुढे सरकेल ती फलकावरती आपण पाहतोय 14 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. आणि मॅन ऑफ द सिरीजची या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देखील या ठिकाणी आली आपण पाहतोय. ट्रॉफीज देखील या ठिकाणी येत आहेत. मनीष धुमाल आणि राज भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अनेक सारी पारितोषिकं या ठिकाणी दिली जातील या स्पर्धेमध्ये. सिंगल आली आहे, धावसंख्या 15 वरती पोहोचतीये. अर्जुनला देखील बॅटचा पेस ओपन करावा लागेल या षटकामध्ये देखील. पहिले 3 चेंडू सुरुवातीच्या षटकामध्ये डॉट आले, त्यानंतर एक चौकार एक षटकार. या षटकामध्ये मोठे फटके येतील का प्रश्न असेल. बॅकफूट वरती गेले, स्क्वेअर कट करतायत, फटका चांगला आहे. पॉइंट चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू प्रयत्न करतायत, जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. 79 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 26 चेंडू मध्ये. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर पाठीमागे हुक केलाय, पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. अर्जुन वसड्याच्या बॅटमधनं षटकार.
धावसंख्या फ्लाय होते 23 या आकड्यावरती. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेस खेळाडू उपस्थित असतील लॉंग ऑफ रिझनला आणि सिंगल्स मिळेल. धावसंख्या 24 वरती पोहोचली आहे. गोलंदाजी खराब झाली सुरुवातीला. आपण पाहिलं जयबोले सीसी संघाच्या माध्यमातून भरपूर धावा खर्च झाल्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर बॅटिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली ती कबीर 11 टीमच्या माध्यमातून. अर्धशतक देखील आपण पाहिलं. प्रत्येक खेळाडूनं या ठिकाणी योगदान दिलंय. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तरुण आणि प्रेम मध्ये देखील चांगली पार्टनरशिप. प्रेमनं देखील अर्धशतक ठोकला 58 धावा. त्याच्यानंतर तरुणनं 13 धावा. त्याच्यानंतर हितेश आले. हितेश मात्र शून्यावरती बाद झाले. त्याच्यानंतर दीपू देखील लवकर बाद झाले होते. नंतर आपण पाहिलं प्रवीणनं 1 षटकार आणि सचिननं 2 षटकार ठोकले. त्यांच्या जोरावरती संघानं भलं मोठं टार्गेट उभं केलं. 95 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 96 धावेचं लक्ष, 24 चेंडू आणि 72 धावेची गरज. सामना अजूनही जिंकण्यासाठी. पॉवर प्ले कंप्लीट होत आहे. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत गिरीश. सेकंड स्पेल. स्ट्रायकेला फलंदाज सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर अर्जुन वसिटा. कॅप्टन ऑफ टीम संघाचा संघनायक. कॅप्टनची भूमिका पार पाडावी लागेल. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळतील आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा पार षटकार. प्रतिम अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात. किंग प्रीमियर लीग आपण पाहतो आणि ट्रॉफ्यांवरती देखील तुम्हाला तास पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा. किंग्स प्रीमियर लीग राज भोईर आणि मनीष जुमाल एव्हन्स जोडीच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. षटकाराला या अर्जुन वसड्याच्या बॅटमधनं हेच फटके मारावे लागतील लगातार. या षटकामध्ये इनसाइड आउट फुटबॉलचा वापर केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळलेत आणि अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर केलाय आणि पाहावं लागेल चेंडू सीमा पार चौकार येतोय. संघ 34 या आकड्यावरती पोहोचतोय. जय बोले सीसी संघ विजयासाठी आता 22 चेंडू आणि 62 धावेची गरज आहे. पुढचा बॉल गिरीश. स्विच हिट. क्या बात आहे. रिव्हर्स अटन केलाय. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. अर्जुन वसिटा ऑन फायर षटकार. अर्जुन वसिटा देखील एक इनफॉर्म बॅट्समन आहे. चारही बाजूनं फलंदाजी करतो. चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच पाहिलेत. खूप लवकर आपण पाहिले गेले तर स्टान चेंज केला आणि बॅट स्पीड देखील भरपूर चांगला पाहायला मिळालाय. अर्जुनच्या बॅटमध्ये षटकार आलाय. धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचते. 21 चेंडू आता 56 धावेची गरज. मॅच मध्ये थोडस कमबॅक टीम जय बोले सीसी संघाचं. गतीमध्ये परिवर्तन, परंतु ओळखलं होतं अर्जुननं. वेट केलं, शफल झालं आणि मागे हुक केलाय. पाठवलाय बॉलला फाईन लेग सीमा रेखा बाहेर. गिरीशच्या षटकामध्ये मागणा ठरलाय. अर्जुन वसिटा ऑन फायर. धावसंख्या 39. 39 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय 13 चेंडू मध्ये आणि संघाची धावसंख्या 44. 44 धावा. 52 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. लगातार मोठे फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. समोर खेळलेत. घाई करत नाहीयेत अर्जुन, कारण की अर्जुनला देखील माहिती आहे फायदा उचलायचा होता, परंतु या ठिकाणी प्लेसमेंट करण्यासाठी गेले. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट होतीये. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती.
शुभम येत्या स्ट्रायकिंगला फलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेखा बाहेर. वाईड बॉलचा देखील इशारा. बोनसच्या स्वरूपानं या 5 धावा मिळतील टीम जय बोले सीसी संघाला. भरपूर आहे. असं वाटलं होतं की मनोबल खचलं असेल, परंतु ते न खचता अर्जुन वसिट्यानं कमबॅक करून दिला आपल्या टीमला. शुभम देखील त्याला साथ देत होता. मॅच बॅलन्स झाली आहे. विजयासाठी आता समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. 50 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडू आणि 46 धावेची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये कमबॅक जय बोले सीसी संघाचा. बॉल द्यायचा आपण 95 धावा या ठिकाणी चेस होतील का हा प्रश्न असेल. ज्या संघाने मात्र या धावा बनवल्या त्यांच्या अगेन्स्ट धावांचा विक्रम या ठिकाणी मोडत काढतील का टीम जय बोले सीसी संघाचे खेळाडू अर्जुन वसिटा आणि शुभम तरे. अतिशय मागडं षटक. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर नयन या षटकामध्ये तब्बल 21 ते 22 धावा आल्यात. माफ करा, जास्त धावा आल्यात कारण का पंजा मिळाला आणि 26 धावा आल्यात आतापर्यंत 5 चेंडू मध्ये. अतिशय मागडं षटक. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या गिरीच्या. हो चांगला चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर. यॉर्करचा प्रयास सफल ठरतो. शेवटचा चेंडू डॉट. 26 धाब्यांचे मागडं षटक आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 50 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि आता 46 धावेची गरज असेल. मॅच बॅलन्स डीजे. राज भोईर आणि मनीष धुमाल एक छोटीशी विनंती आहे. येस ओके. आयोजकांनी एवढी मेहनत घेतली. आपण पाहतो एक आयोजक आमचे मनीष धुमाल थोडेसे या ठिकाणी त्यांचा चेहरा ढल झालाय. आता आपण पाहिले ऊन भरपूर खाल्लाय, थोडेसे काळे झालेत ते. हरकत नाही, स्पर्धा संपल्यानंतर फेशियल देखील करण्यात येईल, चेहरा चमकवण्यात येईल. दुसऱ्या बाजूला आमचे राज भोईर तुम्ही पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच ग्लो असतो. ते नेहमीच गोरेच दिसतील तुम्हाला. स्क्रीनवरती आपण आमच्या आयोजकांना पाहतोय. मनीष धुमाल आणि राज भोईर या ठिकाणी आपण पाहतायत. हे आमचे इवन जोडी आपण पाहतोय. किंग्स प्रीमियर लीगचे सफल आयोजक आपण पाहतोय. गत वर्षी देखील खूप चांगलं आयोजन आणि याही वर्षी त्यांच्या माध्यमातून हे देखणं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. नवा क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 46 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज देत आहेत नयन या षटकामध्ये प्रेम. नयन धुमाल आमच्या सोबत जॉईंट आहेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सेट बॅट्समॅन सलामीवीर अर्जुन. पहिला चेंडू पाहावा गेली. पंच सांगतात आउटसाइड ऑप्शन. जय पवार सरांचा इशारा आहे तो वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 51 51 धावा धावफलकावरती. अराउंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिले गेले तर पेस पाहायला मिळालं. अर्जुन या ठिकाणी स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता. गती कमी केली चेंडूची यावरती आणि लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल मिळतीये. 44 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे.
शुभम येत आहे स्ट्रायकिंगला फलंदाज. शुभम मात्र आतापर्यंत शांत आहेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा गती कमी होती परंतु लाईन पिकअप केली आहे आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकांना. 3 धावा जरूर वाचवल्या. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. 6 मिळेल आणि धावसंख्या सिंगलला पुन्हा एकदा पुढे सरकेल. 53 या आकड्यावरती. या षटकाची सुरुवात चांगली होती गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून परंतु अर्जुनला कुठपर्यंत शांत ठेवण्यात येईल. ऑन साइडला पुल करायचं होतं. पुन्हा एकदा वेगवान डिलिव्हरी पाहायला मिळते. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आला. बॉडीवरती ब्रश होतो. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सिंगल येत आहेत. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं 26 धावा आल्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि धावा देखील खर्च करतोय फक्त 3. चांगली गोलंदाजी. प्रेम मठानी येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती फुल टॉस. फायदा उचलू शकले नाहीयेत. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु चेंडू लॉंग ऑफ रिझनला जातोय. 2 धावा फक्त मिळतील. ज्या प्रेमनं आपण पाहिलं बॅटिंग करत असताना नक्कीच या मॅच मध्ये 58 धावा ठोकल्या. तोच प्रेम गोलंदाजी देखील करतोय प्रेम मठानी आणि गोलंदाजीमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळते. नयन 4 बॉल आणि धावा फक्त खर्च केलेत आतापर्यंत 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये देखील 25 धावा ठोकल्या. खूप चांगले योगदान. मॅन ऑफ द मॅच देखील ठरले. ऑलराऊंडर प्रदर्शन पाहायला मिळते. प्रेम मठानी राऊंड द विकेट. यस पुन्हा एकदा गती कमी केली चेंडूची. प्रत्येक चेंडू तो या ठिकाणी आपण पाहिले गेले तर नाही ना कधी आपण पाहिले तर वेगवान असतो तर कधी या ठिकाणी नक्कीच चेंडूची गती कमी करण्यात येते. वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटलं होतं या षटकामध्ये देखील मोठी फटकेची बाजी होईल परंतु या षटकामध्ये शांतता पाहायला मिळते. क्या बात आहे. आपण पाहिले की तर प्रेम मठानी कधी जास्त गोलंदाजी करत नाही परंतु यावेळेस आज गोलंदाजी घेतली आहे आणि गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळते. यॉर्करचा प्रयास. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. सफल वर मित्र म्हणेन या ठिकाणी या षटकामध्ये भरपूर काही घडलं. या षटकामध्ये आपण वाटलं होतं की मोठे फटके येतील. अर्जुनच्या बॅटमध्ये शुभमच्या बॅटमध्ये दोन्ही महान खेळाडूंना शांत ठेवलंय ते प्रेम मठानीनं. ओव्हरमध्ये धावा आल्यात. 8च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. कमबॅक झालं. टीम कबीर 11 संघाचा आता 12 बॉल 38ची गरज असेल. फिल्डिंग लावायची लगेच. गाणं समजलं नाही पण ऐकायला बरं वाटलं. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच टीम कबीर 11 संघ. तर जास्त वेळ घेऊ नका. आपण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अजूनही संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शुभम आणि अर्जुन वसिटा ही जोडी जर शेवटच्या ओव्हर पर्यंत जर टिकली तर कुठेतरी या ठिकाणी मॅचला कलाटणी मिळू शकते. या षटकावरती सर्व काही निर्भर आहे. या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर कमबॅक होईल आणि या ओव्हरमध्ये जर या ठिकाणी कमी धावा आल्या तर मॅच पासून दूर जाईल टीम जय बोले सीसी संघ आणि मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करेल टीम कबीर 11 संघ. निर्णायक षटक निर्णायक ओव्हर. गोलंदाज इम्रान. पहिलाच बॉल उचललाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं स्वागत केलंय गोलंदाज इरफानचं. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. आपण पाहतो आणि इम्रानचं स्वागत केलंय षटकारानं. धावसंख्या 6 ने पुढे सरके 64. 64 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 32 धावेची गरज. पुढचा बॉल षटकातील
यावेळेस स्क्रीन बॉल यश चौधरी दांडी गोल. या सामन्याची नक्कीच गोल्डन विकेट कॅरी केली आहे इम्रान. अर्जुन वसिटा मैदानाच्या बाहेर बिग विकेट डाऊन. एकत्र आलेत कारण की त्यांना देखील माहिती आहे या विकेटची किंमत काय आणि तो आता मात्र बाद झालाय. एक षटकार त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिले पुढच्या बॉलवरती. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज इम्रान. विकेट मिळाली आहे. फिल्डिंग लावायची लगेच. 10 चेंडू आणि 32 धाब्यांची आता गरज असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. रोहित येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. सामना अजूनही संपला नाहीये. अजूनही नक्कीच बॅलन्स पद्धतीने हा मॅच आपण एन्जॉय करतोय कारण की शुभम तरे देखील आहेत आणि रोहित देखील चांगले खेळाडू आहेत. मोठे फटके त्यांच्या बॅटमध्ये देखील येतात. या क्षणाला येणं फार गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला इम्रानचं कौतुक करेल. विकेट मिळवली आहे. चांगला स्ट्रोक ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एकच धावी ते मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतात परंतु शुभम नकार देत आहेत. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 65 65 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि आता 31 धावेची गरज. थोडासा सामना कठीण झालाय. जय बोले सीसी संघासाठी. फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. मागे खेळलेत आणि पाठवलाय बॉलला. फाईन लेग सीमा रेखा बाहेर. चौकार. प्रफुल्लजी ओंकार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील किंग्स प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 8 बॉल 27 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही संघर्ष करतोय शुभम तरे मैदानाच्या आतमध्ये. शुभम तरे देखील एक चांगला खेळाडू आहे. नेहमीच मी सांगितलं की मोठे फटकेबाजी तो आपल्या टीम साठी करत आलाय आणि या मॅच मध्ये देखील त्याने केली आहे. परंतु आता देखील गरज आहे अजूनही मोठ्या फटक्यांची. चांगला बॉल डीप राहिला. खाली राहतोय पूर्णपणे. डॉट बॉल आलाय. एक मोठा फटका आला त्यानंतर लगेच कमबॅक केलं गोलंदाज इम्राननं. 7 बॉल 27 ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा शुभम तरेची देखील लांडी गोल केली जाईल. अजून एक महत्वपूर्ण विकेट आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक टीम कबीर 11 संघाचा. शुभम आउट. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. आणि बघा लक्ष असू द्या की नेक्स्ट मॅच मध्ये जो संघ खेळणार आहे प्रथम क्षेत्ररक्षक करणार आहे त्यांनी बॅटच्या समोरून एंट्री करायची. या सूचना असेल अगोदर देखील आम्ही दिल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी आपण जो संघ फिल्डिंग करणार आहे त्याने इथून समोरून जायचं आहे. 6 बॉल 27 ची गरज. जरी एक षटकार आला जरी एक चौकार आला तरी देखील दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज जे 2 महत्वाचे विकेट ते कॅरी केलेत इम्राननं. अर्जुन वसिटा त्यानंतर शुभम तरेला बाद केलं. कौतुक करेल मी तरी देखील जय बोले सीसी संघाचं देखील कारण संघर्ष सुरू केला. अजूनही 69 धावेपर्यंत पोहोचले संघ. हितेश येत आहेत अंतिम षटकामध्ये आणि नवीन फलंदाज व्यंकट येतोय. व्यंकटनं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीम साठी. 27 ची गरज. पहिला बॉल लॉफ केलाय स्क्रीनच्या समोर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स.
for 4 runs, चौकार. बरोबर धावसंख्या 73 वरती पोहोचली आहे. रोहितच्या बॅटमधनं चौकार आलाय. 5 बॉल आणि 23 धावेची गरज आहे. 5 चेंडू विजयासाठी 23 धावेची गरज. धावा बनतील का हा प्रश्न असेल. रोहित मध्ये देखील क्षमता भरपूर आहे. मोठे फटके मारण्याची पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. अजूनही मोठे फटके येतील की दुसऱ्या बाजूला विजय संपादित करून देतील गोलंदाज हितेश. हो चांगला चेंडू, क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अलाउन द कार्पेट लॉंग ऑन रिझनला जातोय. फंबल होत्या थोडस, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 75 75 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. इवन जोडी मनीष धुमाल आणि राज भोईर यांच्या माध्यमातून आज देखील जेवणाची मेजवानी खूप चांगली आहे. आणि नेहमीच आपण पाहिलं राज भोईर यांची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा आपण पाहिलं नेहमीच समालोचक असो, पंच असो किंवा स्कोरर असतील, आमचे डीजे मास्टर असतील, सर्वांसाठी जेवणाची मेजवानी फार चांगली असते. ओव्हर पिच बॉल लॉफ केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार आलाय रोहितच्या बॅटमधनं. अजूनही संघर्ष सुरू आहे. 3 बॉल 15 ची गरज. ताकद भरपूर आहे. आपण पाहिले गेले तर रोहित कडे त्या ताकदीचा योग्य तो वापर तो करतोय. 3 बॉल 15 ची गरज आहे. जर अजून एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल आणि एखादा डॉट बॉल आला तर मॅच पूर्णपणे या ठिकाणी झुकेल ती कबीर 11 संघाच्या बाजूला. थोडासा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजावरती. अंतिम षटक आहे. हितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. निर्णायक चेंडू म्हटलं तरी वावगड नाहीये. लाईन पाहावी लागेल. येस, लाईन चुकीची. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. मानसिक दबाव, थोडस दडपण पाहायला मिळतं हितेश वरती देखील. धावसंख्या 82 82 धाव धावफलकावरती. 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. उचललाय ऑन साइडला, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. सामन्यामध्ये परिवर्तन, सामन्यामध्ये कमबॅक जय बोले सीसी संघाचं, कारण की रोहितनं अजून एक षटकार ठोकलाय. कौतुक करावं लागेल जय बोले सीसी संघाच्या फलंदाजांचं देखील. जरी विकेट आले, जरी या ठिकाणी डॉट बॉल आले तरी देखील हार मानत नाहीये. 2 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल त्यामुळे 8 धावा बनवावे लागतील. दबाव मध्ये गोलंदाज. मागच्या चेंडूवरती सर्व काही निर्भय होतं, परंतु त्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. चला लगेच मॅचचा रिदम तोडू नका. आपण सामन्यात सुरुवात करायची. 2 बॉल 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चला चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच जास्त वेळ देऊ नका. पुढचा बॉल या षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक. रोहितनं ठोकलाय अजून एक षटकार. सलग 3 चेंडू आणि 3 उत्तुंग षटकार ठोकलेत. रोहित हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जल्लोष तुम्ही पाहू शकता ना की जय बोले सीसी संघाच्या डगआउट मध्ये संपूर्ण खेळाडू चेअर अप करतायत. असं वाटलं देखील नव्हतं की आज सामन्यामध्ये कमबॅक करेल जय बोले सीसी संघ, परंतु कमबॅक झालंय. 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 2 धावेची गरज. ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये
सुलतान खानने देखील अशाच प्रकारची फटकेबाजी केली होती. 4 उत्तुंग षटकार ठोकले होते. तो देखील सामना एक चेंडू आणि एकावरती आला होता, परंतु या ठिकाणी आज एक चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या 94 धाव फलकावरती 2 धावेची गरज आहे. ओके, कंपल्सरी चेसिंग, एक चेंडू विजयासाठी 2 धावेची गरज. इथे स्ट्राईक केला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक आणि पाहावं लागेल या ठिकाणी धावाची संधी. यस, फलंदाज बाद आणि डॉट बॉल आलाय. कोणालाही विश्वास बसणार नाहीये की आतापर्यंत ज्या खेळाडूने षटकार ठोकले आणि तोच खेळाडू अंतिम चेंडू या ठिकाणी डॉट खेळतोय. शेवटपर्यंत पोहोचले होते, परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल मिस झाला आणि सामना देखील गमावलाय. म्हणूनच सांगतो ना की इथे क्रिकेट आहे, कधीही सामना कोणाच्याही बाजूला झुकू शकतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं आतापर्यंत नक्कीच अप डाऊन राहिले. शेवटच्या मुवमेंटला निर्णायक चेंडू आला आणि त्यावेळेस मात्र या ठिकाणी तो चेंडू डॉट खेळलेत. हार्ड लक रोहित, जय बोले सीसी संघ. चला, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ज्यांना टर्निंग पॉइंट ओव्हर देखील हाताळलं. त्या ओव्हर मध्ये देखील धावा थांबल्या गेल्या, फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 58 धावा टोकल्या. 20 चेंडूचा सामना केला. अर्धशतक आजच्या दिवसामध्ये झळकावलं. तो प्रेम मठानी ठरलाय सामन्याचा सामनावीर. नक्कीच रोशन, कौतुक करावं लागेल. आपण